नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. मिरज पूर्व भागातील सर्वात भव्य 15,000 स्क्वेअर फुटांचे 3 मजली भव्य शोरूम. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, मेकअप साहित्य, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. सोबतच या खरेदीवर 20% सूट. कोणत्याही मोबाईल खरेदीवर 500 रुपये डिस्काउंट. फक्त 1 रुपयात आधार पे उधार ऑफर. कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या साहाय्याने मिळण्याची सोय. त्वरा करा, आजच भेट द्या. पत्ता: नासिर मोबाईल शॉपिंग, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे. मोबाईल नंबर 9834 04 9050 व 9923 10 22 98. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. एमआयएमच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांवर कारवाई सुरू. सांगली जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात जिल्हा अवैध धंदा विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे. त्याचबरोबर 26 जानेवारीपासून करण्यात येणाऱ्या बेमुदत आमरण उपोषण 10 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती महेश कुमार कांबळे यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पोलिसांच्याकडून अवैध धंद्यांवर कारवाई सुरू करण्याच्या मागणीसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांच्या आदेशानंतर जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी अवैध व्यवसाय धंद्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या कारवाईचे एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे 26 जानेवारीपासून करण्यात येणारे बेमुदत आमरण उपोषण आंदोलन 10 फेब्रुवारीपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी दिली आहे. कोल्हापूर विभागाचे कार्यतत्पर आणि डॅशिंग विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय सुनील फुलारी साहेबांच्या आदेशानं काल सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पथकानं मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मटक्यावर धाडी टाकलेल्या आहेत आणि या टाकलेल्या धाडीला अनुसरून महात्मा गांधी पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक भालेराव यांची तात्काळ पोलीस हेडक्वार्टरला तडकाफडकी बदली पोलीस अधीक्षकांनी केलेली आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी DPDCच्या तिन्ही मीटिंगमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की जिल्ह्यातले अवैध व्यवसाय बंद करा. पण या पोलीस अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती. पण समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं व एमआयएम पक्षाच्या वतीनं जे मी 16 जानेवारीला निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाला अनुसरून आणि 25 जानेवारी अखेर जर अवैध धंदे बंद झाले नाहीत तर 26 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणास बसणार होतो. या कारवाईची दखल अतिशय तत्परतेनं घेतलेली आहे. म्हणून पालकमंत्र्यांचा धाक ह्या सांगली जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर राहिलेला नाही. त्यामुळं पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करतो. आणि या सांगली जिल्ह्यातल्या मी सर्व जनतेला आवाहन करतो, सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो. आज आपण सांगली जिल्हा अवैध व्यवसाय विरोधी कृती समिती स्थापन करतो आहे. सांगली जिल्ह्यातल्या सर्व माझे कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांना विनंती आहे त्या सर्वांनी कुठं अवैध व्यवसाय सुरू आहे त्याचे व्हिडिओ मला पाठवा. आपण निश्चितपणानं विशेष पोलीस महानिरीक्षक असतील, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख असतील यांना ते आपण व्हिडिओ दाखवून तात्काळ कारवाई करायला भाग पाडू. सांगली जिल्ह्यातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सावकारीमुळं आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. या मटक्यामुळं, गुटख्यामुळं कॅन्सरचं प्रमाण होतं आहे. मटक्यामुळं लोक अक्षरशः हैराण झालेले आहेत, आत्महत्या करत आहेत, घरं उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत. त्यामुळं मला कोण काय म्हणतं आहे ह्याची मला फिकीर नाही. पण सर्वसामान्य नागरिक हा सुखानं जगला पाहिजे, लोकांची घरं ही वाचली पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून आम्ही एमआयएम पक्षाच्या वतीने कारवाईची मागणी केलेली होती. आणि ह्या उपोषणाचा इशारा जो आपण आमरण उपोषणाचा 26 जानेवारीला दिला होता तो आमरण उपोषणाचा इशारा आदरणीय फुलारी साहेबांशी बोलून चर्चा करून 10 फेब्रुवारीपर्यंत तात्पुरतं स्थगित करत आहोत. 10 फेब्रुवारीपर्यंत आणि किती कारवाई होते ह्याकडं आम्ही लक्ष ठेवून आहोत. 10 फेब्रुवारीपर्यंत जर अजूनसुद्धा तीव्र कारवाई झाली नाही, अवैध व्यवसाय जर बंद झाले नाहीत तर 10 फेब्रुवारीनंतर 10 फेब्रुवारी रोजी आम्ही या सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयासमोर पुन्हा
MIM पक्षाच्या वतीनं आमरण उपोषणास बसणार आहोत.